पुण्यातून दोन्ही पालख्यांनी जे आहे म्हणजे संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलं आणि या प्रस्थान सोहळ्यामध्ये माऊलींसोबत लाखो वारकरी जे आहेत दोन्ही दिंड्यांसोबत जोडले गेले। पण या दिंडीत फक्त वारकरीच जोडले गेले नाही तर विविध क्षेत्रातील जे वारकरी आहेत ते यामध्ये सहभागी झाले। असेच वारकरी जे आहेत एक वेगळे वारकरी जे या दिंडीत प्रवास करतायत, ही वारी पूर्ण करतायत। असेच वारकरी सध्या माझ्यासोबत आहेत, ते म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना अर्थात NSSचे हे विद्यार्थी। हे विद्यार्थी नक्की या वारीत का सहभागी झालेत, त्यांचा हेतू काय, हेच समजावून घेण्यासाठी आज आपण जेजुरी नगरीमध्ये आलो आहोत आणि आपण थेट त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत। आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी काही विद्यार्थी आहे। मित्र, काय सांगशील पहिल्यांदा तुझं नाव आणि तुझ्या कॉलेजचं नाव सांग। माझं नाव दीपक वसंत मोरे। तर माझं नाव दीपक वसंत मोरे, मी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नांदगाव येथून आलेलो आहे। तसं पाहायला गेलं तर भरपूर मुलांनी ह्या NSSच्या वारी कॅम्पसाठी नाव नोंदणी केली होती, पण मग हे आमचं सौभाग्य समजावा की 150 मुलांपैकी 1 ते 2 मुलांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे। अच्छा, काय वाटलं तुला वारीत सहभागी झालं, म्हणजे का वाटलं तुला वारीत यावं? इतका 16 दिवसाचा हा टप्पा, 16 दिवस तुझ्या घरापासून लांब राहायचं, मोबाईल जरा कमी वेळ वापरायचा आणि जास्त वेळ काम करायचं। माझी लहानपणापासून इच्छा आहे की मी वारी वगैरे करावा, घरापासून लांब राहून काहीतरी नवीन ॲडव्हेंचर्स वगैरे किंवा देवाच्या चरणी जावा असं माझ्या मनात इच्छा होती, त्याच्यामुळे वारी कॅम्पसाठी इथं आलेलो आहे। तू कुठून आलास? मी उरुळी कांचन, महाविद्यालयात ना, झील कॉलेज। अच्छा, का वाटलं तुला वारी करावं ते? वारी करण्याचं कारण म्हणजे एक आपल्या हातातून म्हणजे समाजाचं काहीतरी देणं असतं, त्या कारणास तो मी वारी पण म्हणजे NSS थ्रू करावी म्हटलं। कारण की जसं की आता आपण NSS थ्रू कसं म्हणजे आमचा जो विषय सक्षम महिला आणि म्हणजे स्वच्छता वगैरे केली जातं। जसं की ज्या ठिकाणी आमचे पालखी थांबलेली जाते, म्हणजे आमचा जो ग्रुप आहे तो थांबला जातो, त्या ठिकाणाची आम्ही स्वच्छता वगैरे करतो आणि मग तिथून प्रस्थान वगैरे असं जिथं जाईल तिथं। मला सांग की नेमकं तुझं नाव सांग पहिल्यांदा आणि तुझ्या महाविद्यालयाचं नाव। माझं नाव सौरभ बाबासाहेब जाधव, माझ्या महाविद्यालयाचं नाव KG सोमय्या महाविद्यालय कोपरगाव तालुका। नक्की काय वाटलं ज्यावेळी तू वारीत सहभागी झाला, तुझा अनुभव काय होता? तू इमॅजिन केलेली वारी आणि प्रत्यक्षात इथं आल्यावर जी पाहिली ती वारी, काय फरक होता? म्हणजे इमॅजिन केलेली वारी की आपण वारीत यावं आणि स्टेटस स्टोरी वगैरे टाकावी, दररोज काहीतरी नवीन आठवणी कलेक्ट कराव्या। पण यानंतर जेव्हा मी सहभागी झालो ते मोबाईल माझ्यापासून दूर गेला आणि मी एक भक्तिमय वातावरणात म्हणजे विरत गेलो आणि त्याच्यानंतर मी जेव्हा रोडने चालायचो ना, मी म्हणजे घरी कधीच नामस्मरण करत नव्हतो, पण रोडने चालता मी रोज म्हणजे चला माऊली चला माऊली चला माऊली नकळत माझ्याकडून किती नामस्मरण झाले हे मलाच कळले नाही। आणि जेव्हा आम्ही समाज आरतीला गेलो जेव्हा तिथले वातावरण बघितले आणि जेव्हा ती पालखी आमच्याकडे येत होती, असं वाटत होतं की पृथ्वीवर विठ्ठलच आलाय। या सेवा योजनेच्या माध्यमातून NSSच्या माध्यमातून तू काय काम केलंस? म्हणजे दिंडीमध्ये प्रथमतः आम्ही स्वच्छता केली, वृक्षारोपण केलं, पथनाट्य बसवले व प्रबोधन केलं, भारुडे म्हणजे सरांनी भारूड वगैरे केलं। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही विद्यार्थिनी देखील आहेत ज्या या वारीमध्ये सहभागी झाल्यात। ताई, तुझं नाव सांग पहिल्यांदा आणि कोणत्या कॉलेजमधून आली तू? नमस्कार, मी वैशाली गोपीचंद कोडी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून आलेली आहे। तर आम्हाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सक्षम महिला आणि समृद्ध साहित्य हे वारीमध्ये सहभागी होण्याचं म्हणजे आमचं भाग्य लाभलं आणि त्यांनी आम्हाला संधी दिली। तर आम्ही ह्या कॅम्पच्या माध्यमातून, ह्या वारीच्या माध्यमातून म्हणजे सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही ज्या ठिकाणी स्टे केला, म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही मुक्कामाचं हे केलं, त्या विविध ठिकाणी खूप सारे वारकऱ्यांनी म्हणजे पाण्याची बॉटल वगैरे त्या सर्व गोष्टी तिथं टाकल्या होत्या। तर आम्ही पुढे ते स्वच्छता केली आणि वारकऱ्यांनाही देखील सांगितलं तुम्ही पुढे जाल तर असं रस्त्यावरती बॉटल नका टाकू, डस्टबिन मिळेल तिथं टाका। तर मग म्हणजे ह्याच याच्यामधून की आम्ही जे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आम्हाला संधी दिली आहे, त्याच्या माध्यमातून आम्ही समाज परिवर्तन करण्याचं काम केलं। आणि इतकंच नाही, ही जी विठ्ठलाची वारी असते ही फक्त संतांची परंपरा नसून ही विठ्ठलाची वारी समाज परिवर्तनाची
एक म्हणजे एक माध्यम आहे. तर लाखो लोक ह्यातून येतात. तर लाखो लोकांपर्यंत जर कधी आम्ही आमच्या पथनाट्याच्या माध्यमातून प्रबोधन केलं तर ते आज इथं ऐकतील, उद्या उठून त्यांच्या गावाला सांगते. म्हणजे आपलं म्हणजे पंढरीचीच वारी स्वच्छ होणार नाही, तर आपला पूर्ण महाराष्ट्र, आपला भारत देश हा पूर्ण स्वच्छ होईल ह्या माध्यमातून, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या माध्यमातून. ताई काय सांगशील? खरं तर मुलगी म्हटलं की नाही तू हे जाऊ नको, हे करू नको, 16 दिवस घरापासून लांब राहायचं आहे, घरच्यांनी कसं पाठवलं? नमस्कार, माझं नाव कुमारी दिव्या तानाजी पिंगळे. मी हुतात्मा राजगुरू महाविद्यालय राजूरनगर पुणे इथून आली आहे. वारी म्हणजे मी असं विचार करायची की आता वारीला एवढे लोक जातात, आपला संसार, मुलं वगैरे सगळं सोडून म्हणजे पूर्ण देवासाठी जातात. तर ते का जातात मला खूप वाटायचं की मग एवढं सगळं सोडून लाखो वारकरी पंढरपूरच्या वारीला पायी जातात. तर मी पण घरी जेव्हा पहिल्यांदा सांगितलं की मला वारीला जायचं आहे, त्यांचा विश्वासच बसला नाही की हिला वारीला जायचं आहे, हिला एवढं सण होईल का, हिला एवढं जमेल का. पण मी ठरवलं होतं मला वारीला जायचंच आहे. माझं सिलेक्शन पासूनचं म्हणजे मला कॉलेजचे वगैरे पण बोलले की तुला सण नाही होणार, जाऊ नको वगैरे, पण माझी इच्छा होती मला वारीला जायचं आहे. त्यामुळे घरच्यांनी पण सपोर्ट केला. वारी म्हटलं बाकी ठिकाणी कुठे फिरायला जायचं असतं तर मला नाहीच पाठवलंच नसतं, पण वारी होती म्हणून पांडुरंगाची इच्छाही होती मला पाठवायची. शेवटच्या क्षणापर्यंत मला नाही चाललं होतं, पण त्या पांडुरंगाचीच इच्छा होती की मी वारीला यावं, म्हणून मला घरच्यांनी पाठवलं. म्हणजे सुरुवातीपासून पॅकिंग वगैरे सगळे घरच्यांनी केलेत. म्हणजे माझ्यापेक्षा आत्तापर्यंत मी पहिलीच अशी, मी अजून पंढरपूरला एकदाही गेली नाही आणि पहिल्यांदा तेही पायी वारीत चालली आहे, तेव्हा मला खूप छान वाटतंय. ताई तुझं नाव काय आणि तू कोणत्या कॉलेजमधून आलीस? रामकृष्ण हरी मंडळी. मी सिंहगड इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजी लोणावळ्याची विद्यार्थिनी आणि माझं नाव तनुषा विजय महाकाळ आहे. आणि आमचा वारीचा अनुभव असा की पुणे विद्यापीठाने यावर्षी एक नवीन उपक्रम राबवलेला आहे की वारीमध्ये ज्या रथापुढे व रथामागे दिंड्या चालतात त्या दिंड्यांची पूर्ण माहिती संकलित करून त्याचं एक पुस्तक प्रकाशित करणं. आमच्या दिंडीचा ज्या दिवशी समारोप राहील त्या दिवशी हे पुस्तक प्रकाशित झालेलं राहील आणि त्यासाठी आम्ही सर्व विद्यार्थी सासवडला प्रत्येक दिंड्यांची माहिती घ्यायला गेलो होतो आणि तिथे आम्हाला खूपच छान अनुभव आला आणि तिथे आम्हाला प्रत्येक दिंडीविषयी जे आम्हाला कधी माहिती नव्हतं अशी माहिती भेटली. आणि आम्ही जेव्हा दिंडी प्रमुखांशी संवाद साधत होतो तेव्हा तिथे आम्हाला समजलं की काही जे वारकरी आहेत दिंडींमधले ते अगदी कर्नाटक ते गुजरात या प्रदेशांमधून आले आहे आणि काही नवीन लोक होती आणि ते म्हणत होती की आम्ही बघतो एवढे वृद्ध लोक चालत असतात पंढरीच्या वारीत. आणि वेगळ्या प्रदेशातली ही लोकं होती, महाराष्ट्राच्या बाहेरची ही लोकं होती. ते सांगत होती की आम्ही महाराष्ट्राच्या म्हणजे या वारीच्या व्यतिरिक्त ही गोष्ट कुठेच पाहिली नाही की एवढे वृद्ध लोकं एवढ्या उत्साहाने स्वतःचं सामान, स्वतःचं ओझं स्वतः सांभाळून एवढं दूर चालत आहेत. खूप चांगला अनुभव होता हा. आणि काही दिंड्या होत्या त्यांचे ताम्रपट होते, म्हणजे त्यावरून आपल्याला कळतं की आपली ही संस्कृती किती जुनी आहे. आणि हे जे विद्यापीठ पुस्तक प्रकाशित करणार आहे त्यामुळे ज्या पुढच्या पिढ्या येतील त्यांना पण दिंड्यांविषयी आणि वारीविषयी तेवढीच आपुलकी, गोडी आणि तेवढीच माहिती मिळेल. तुला काय जाणवलं वारीतून? नवीन काय जाणवलं? नाविन्य काय जाणवलं? काय वेगळं वाटलं की जे हे तू इमॅजिन केलं नव्हतं मात्र इथं आल्यावर तुला पाहिलं नाही? खरं तर NSS म्हटलं की सेवा आली आणि शिस्त आली. तर वारी म्हणजे आपण ऐकून असतो की त्यांची पण एक शिस्त असते, वारकरी येतात, त्यांचा विसावा असतो आणि ते प्रत्येक ठिकाणी जातात ठरल्याप्रमाणे. पण पुणे विद्यापीठाअंतर्गत ही जी योजना आहे त्यातून वेगळ्या प्रकारची वारी आम्ही अनुभवली. एक गोष्ट सांगायची झाली तर वेगवेगळे उपक्रम विद्यापीठ करत असतं. त्यातलाच एक NBTचा उपक्रम म्हणजे पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण सर यांच्या योजनेने आम्ही पंढरीची वारी पुस्तके आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे. म्हणजे आपण ग्रंथदिंडी पाहिली आहे, पण ग्रंथ बस ही पहिल्यांदाच हा उपक्रम विद्यापीठ पुणे पुस्तक महोत्सव करते, ज्यातून बरेचसे साहित्य या बसमध्ये आहेत. जी बस आम्ही पुण्यापासून ते म्हणजे पंढरीपर्यंत पोहोचवत आहोत. जे हे अखिल भारतीय 100वे महाराष्ट्र मराठी साहित्य संमेलन होतं आहे त्याचा समाचार आम्ही या माध्यमातून करतो आहे, जे 28 ते 31 डिसेंबर 2027 होणार आहे. आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा साहित्याचा उपलब्ध करून देण्याचा एक उपक्रम आम्ही करतोय. एकंदरीत ह्या ज्या पुस्तक दिंडीची तू माहिती दिलीत
त्यात नेमकी कोणती कोणती पुस्तकं आहेत की ज्याचा उपयोग जो आहे तो वारकऱ्यांना होतो? अर्थात म्हणजे आता ही जी बस आहे ती आमच्या सोबतच आहे आणि नेहमी विसाव्याला थांबत असते. आम्ही या बसमधून प्रवासही करतो तेव्हा आम्ही प्रत्येकजण जे व्हॉलंटियर्स आहोत ते पुस्तक वाचतो. मी एक पुस्तकाचा मागचा जो काय म्हणतात अर्थ सांगणारा सारांश जो असतो तो वाचला होता. तो छान त्या पुस्तकाचं नाव आहे. तर मग त्याचा सारांश इतका मला आवडला ते पुस्तक मी विकत घेतलं. आणि बरीचशी अशी काय म्हणतात आपल्या संस्कृतीला जपणारी पुस्तकं लहानांपासून मोठ्यांपर्यंतचं साहित्य आहे. आणि तुम्हाला विशेष सांगायचं असं झालं की जे वारकरी आहेत त्यांनी स्वतःहून उत्साहाने याच्यामध्ये भाग घेऊन आमच्या बसला व्हिजिट केलेली आहे किंवा मग त्यांनी आमचं कौतुक केलेलं आहे आणि त्यांनाही उपक्रम खूप आवडलेला आहे. तुझा काय अनुभव होता वारीतला? तू कोणत्या कॉलेजमधून आली आणि तुझं नाव काय? रामकृष्ण हरी. माझे नाव सानिया तुरानकर. मी आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून आली आहे. प्रथमतः मी या वारीमध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ यांच्या मार्फत आलेली आहे. तर प्रथमतः त्यांचे आभार. आज आम्ही जे वारीमध्ये आलो आज आम्ही जेजुरीमध्ये आलो तर आम्ही झाडे लावा झाडे हे मोहीम राबवली. तर प्रथमतः आम्हाला तीर्थ व कडे पठार आम्हाला लाभलेले होते ॲडव्होकेट मंगेशजी जेजुरीकर सर. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले, झाडांबद्दल सांगितलं आणि इथे तर पाण्याची कमतरता आहे तरी पण हे झाड कसं जगत असेल हे सांगितलं. त्यांनी ती पाईपलाईन त्या झाडापर्यंत पोहोचवली. अगदी हे पण सांगितलं की उन्हाळ्यातसुद्धा ते झाड जगवायचं कसं आणि जगतं कसं हे सुद्धा सांगितलं. आणि आम्ही प्रत्येक झाडं म्हणजे लावायला जाताना हे पण कळालं की त्यांनी अनेक झाडं इथे लावलेली आहे. आम्ही त्या जेजुरी गडावर जात असताना आम्हाला असं कुठेतरी वाटलं की आज आम्हाला तिथे जाताना झाड घेऊन दम लागत आहे, पण आम्ही वारकरी जे समोर जाऊन येईल ते तिथेच विसावा घेणार आहे. तर आम्ही ही मोहीम खूप चांगल्या प्रकारे राबवली. आणि तसेच असं वाटतं की आज आपण एक तरुणपणामध्ये जर एखादं वृक्षारोपण करत असेल तर तेच आपल्याला वृद्धापणामध्ये कामी येऊ शकतं. कारण असं म्हटलं जाते की आपण निसर्गाला म्हणजे धरून चालायचं असतं. कारण आपण निसर्गाला जर धरून चाललं नाही तर नक्कीच आपल्याला निसर्ग एलिमिनेट केल्याशिवाय राहत नाही. आज आपल्याला पक्षीचा चिलबलाट पाहायला मिळतो. कशामुळे? कारण इथे कुठेतरी वृक्षांच आहे म्हणून. आणि खरोखरच सगळ्यात आपल्याला माणसाला एक जगण्यासाठी काही पाहिजे असेल तर ऑक्सिजन. खरोखरच ऑक्सिजन हे झाडांतूनच मिळला जाते. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर या ज्या NSSच्या विद्यार्थ्यांची ही वारी सुरू आहे यातून ज्ञान, पर्यावरण समतोल आणि अनेक ज्या गोष्टी आहेत ते हेतू जे आहेत ते साध्य करण्यासाठी ही वारी अशीच पंढरपूरपर्यंत अविरत सुरू असणार आहे. आपण अजून देखील काही विद्यार्थ्यांशी जाणून घेऊयात, किती घेऊयात आणि नेमक्या काय काय पद्धतीने त्यांनी वारी अनुभवली याची माहिती आपण घेऊयात. तुझं नाव काय आणि तू कोणत्या महाविद्यालयातनं या कॅम्पसाठी आली आहेस? जय हिंद. माझं नाव सरस्वती रवींद्र जोशी आणि मी प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कम्प्युटर स्टडीज चिंचवड येथून आलेली आहे. माझ्याबद्दल थोडंसं सांगते. मी मी नेपाळची आहे आणि मी शिक्षणासाठी पुणेमध्ये आहे आणि नेमकं मी ख्रिश्चन आहे. सो मला वारीबद्दल एवढं काही माहीत नव्हतं. कधी म्हणजे ऐकलं होतं. ऑफकोर्स आपण ऐकत असतो. आपण महाराष्ट्रात राहतो आहे म्हटल्यावर आपल्या कानात ते गरजा पडतच असतात. पण कधी असं माहीत नव्हतं की वारी म्हणजे नेमकं काय असतं. फक्त वॉक नाही आहे इथं. खरंच अशी ऊर्जा आहे जेणेकरून आपण एक पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअरमध्ये जातो. आणि असंच सर्वे करताना, वारकऱ्यांशी बोलताना, दिंडी प्रमुखांशी बोलताना एक वाक्य मला त्यांचं खूप आवडलं होतं. त्यांचं वाक्य असं होतं की आपण एकमेकांना असं माऊली माऊली बोलत जातो. माऊलीसारखा, माऊली चला, माऊली जागा द्या असं. तर म्हणजे माऊली आपण असं शोधून भेटत नाही किंवा असं कुठल्या तरी एका ठिकाणी माऊली आहे आणि आपल्याला जायचं आहे असं नाही आहे. आपल्या सर्वांमध्येच माऊली आहे आणि आपण जर पाहायला गेलो तर तुमच्यात माऊली, माझ्यात माऊली, सगळ्यांमध्ये माऊली आहे. सो मला हे खूप त्यांचा असं प्रभाव पडला आणि माझ्या मनाला असं वाटलं की खरंच इथं लोक किती शुद्ध मनाने येत आहेत. म्हणजे त्यांच्या मनात असं काहीच नाही आहे. ते फक्त हे घेऊन आलेत की हा चला आपल्याला जायचं आहे, आपल्याला आपल्या माऊलींना भेटायचं आहे. आणि ते सगळ्यांना असं खूप असं चांगलं ट्रीट करतात. आणि मला असं आवडलं की जरी मी नेपाळचे असले, जरी मी ख्रिश्चन असले तरी मी एखादं नवीन कल्चर शिकते आहे आणि आपल्या महाराष्ट्राची शान, वारी जे मी ऐकत होते तर आता मी त्याचा एक पार्ट आहे. आपण जर पाहिलं तर ही वारी अशीच आहे जी जशी पाहावी तशी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ती वारी आपण जर आध्यात्मिक दृष्टीने पाहिली तर ती आध्यात्मिक दिसते. सामाजिक जाणीवेतून पाहिली तर त्यातून सामाजिक भावना दिसते. आणि जर प्रेमाने पाहिलं त्यातून प्रेम आणि श्रद्धा, भक्ती
आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अजून देखील आपण काही विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत जे पुढे आले नाहीत, जे मागं बसले होते. नेमकं त्यांनी या वारीतून काय पाहिलं, काय साध्य केलं किंवा काय अनुभवलं याची माहिती यांच्याकडून घेऊयात. तुझं नाव सांग मला. कोल्हे सौरभ संतोष, मी राहता कॉलेज ASC कॉलेजमधून आलेलो आहे. तर मला वारीमध्ये खूप सारे अनुभव बघायला भेटले, जे मी फर्स्ट टाईम वारी करतो आहे. रोल तुझ्या कॉलेजचं नाव आणि तुझं नाव काय? माझं नाव कोल्हे सौरभ, मी ASC कॉलेज राहता या महाविद्यालयामधून आलेलो आहे. काय अनुभवलीस तू वारी, काय पाहिलं वारीतनं? वारीमध्ये भरपूर काही गोष्टी शिकायला भेटल्या. वारी मी फर्स्ट टाईम आलो, फर्स्ट टाईममध्ये सगळं एकदम अनुभव घेतला आणि त्याच्यातून खूप सारं शिकायला भेटलं. किती वारीमध्ये किती पब्लिक भाविक भक्त सेवेकरी आहेत, ते किती मनेभावाने सेवा करून एवढ्या लांब पायी येतात. तर घरी किती वेळ मोबाईल वापरतो? घरी मोबाईल 2-1 तास फक्त. हो. आणि आता अकॅडमीमध्ये मी. अच्छा, काय वाटतं वारकऱ्यांची शिस्त बघून? अकॅडमी तेच तू म्हणून हा तुला प्रश्न विचारतो की आपण जर शिस्त पाहिली तर ज्यावेळी दंड जेव्हा वरती जातो तेव्हा अवघी शांतता या हो, एकदम लोकसंख्येमध्ये. ड्रोनचा जो ड्रोन असतो ना, त्याचा स्पष्टपणे आवाज ऐकायला येत होता कानावर. एकदम शांतता होती, ते एकदम भारी वाटलं. ते डिसिप्लिन वगैरे शांतता बघून. मित्र, तुझं नाव काय आणि तू कोणत्या कॉलेजमधून आलाय? माझं नाव अंकुश भाऊसाहेब देसले, मी पंचवटी कॉलेज ऑफ नाशिकचा आहे. आमचे प्रमुख येतात ते तुम्हाला सांगतील. त्यांनी आम्हाला तो पहिल्यांदा खाऊ घातला, त्यांनी स्वतःहून आम्हाला पाणी पण आणून दिलं, परत त्यांनी स्वतःची माहिती सांगितली. मग हे प्रेम आहे. आम्ही त्यांना ओळखत नाही, ते आम्हाला ओळखत नाही, पण तिथे ते निस्वार्थ प्रेम निर्माण होतं आपोआप. एकंदरीत जर आपण पाहिलं तर जितके अनुभव वारीबद्दल ऐकावेत तितके थोडे असतात. खरं तर मी देखील पहिल्यांदा वारी अनुभवतोय इतक्या जवळून, आणि जे मी अनुभवलं ह्या 6 दिवसात ते अर्थात हे सगळ्यांच्या मुखातून जे आहे ते तुम्ही ऐकलंत. सगळ्यांच्या भावना सारख्या आहेत. हे विद्यार्थी, हे राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी फक्त अभ्यासात किंवा सामाजिक कार्यातच हुशार नाहीत, तर ते आपल्या कलेतून देखील लोकांचं जे आहे ते प्रबोधन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.